गावातून गाड्या भरपूर जातात पुणे मार्केटला तरकारी, तर कोण माल नाही. पुण्याला गाड्या येत असताना आपल्याकडे टाकत नाही. हो. बर, कारण आपल्याकडे कमिशन भेटत नाही म्हणून त्या गाड्या माल टाकत नाहीत. हा, ते काय ते म्हणले नंबर जास्त असतात. काही ऐका, मी माझ्या युट्यूब चॅनलवर पण दररोज संवाद सांगतोय की ह्या वर्षात कुठल्याच मार्केटला आवक नाही, ती माझ्याकडली सोडा. पूर्वी माझ्याकडे 50-50, 100-100 गाड्यांच्या लाईन लागायच्या खाली व्हायला, कारण त्यावेळेस सीझन होता. आता आपण मार्केट नवीन नाशिकला चालू केल्यामुळं तिथं बराचसा उत्तर महाराष्ट्रातला माल कट झाला आणि इंदापूरला पण आपलं दुकान चालू आहे. आणि मुळातच या वर्षी दुष्काळामुळं आवक नसल्या कारणानं म्हणजे 10 एकरातले 4 एकरच लोकांनी धरलेले आहेत. त्या 4 एकरात बी रोग झालेला आहे तेल्याचा. परत पावसाचा प्रॉब्लेम आहे, कुठंही आवक नाही. कुठंतरी महिन्यात एखाद दिवस आवक होते, बाकी कंटिन्यू शेड म्हणजे तुम्हाला 75% भरलेला दिसेल, 25-100% नाही. पण ह्या वर्षी डबल रेट आहेत. लक्षात, आपले पैसे वाढतायत पण मालाची आवक कमी आहे. त्यामुळं गाडीवाले जर सांगत असतील की किडी चौधरींना तिथं नंबर लागतात, तर त्यांना हे स्पष्ट सांगा की आता कुठलेही नंबर नाहीत. फक्त एकच आहे की आमच्याकडे गाडी लवकर येऊ द्या, कारण सगळ्यात पहिला निलाव पुण्यामधला पहिला आपला स्टार्ट होतो. कारण जर एखादा पहिला पाहुणा जेवाय गेला तो पहिल्याच ठिकाणी जेवतो, दुसऱ्या ठिकाणी थोडं थोडंच खातो, मग नंतर लेट निलाव झाला की शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून मी 5:15 पहिला निलाव आपला पुण्यातला मार्केटमधला पहिला डाळिंबाचा निलाव आपला आहे. आपला निलाव झाल्यावर सगळे मार्केटमधले निलाव खोलतात. बरं. त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या जर गाडीवाला म्हणत असेल तर ते स्पष्ट हे सांगतो की कमिशन माझ्याकडे नसल्यामुळं गाडीवाले किडी चौधरींची जर ही सांगत असतील की तिथं गाड्या खाली होत नाहीत, एकदम साफ चुकीचं आहे. तुम्ही पहिल्यांदा माल पाठवू नका, वाटलं तर माझ्या दुकानावर मोकळं या पहिल्यांदा आणि ती सगळी परिस्थिती अनुभवा. माल सर्वात जास्त माल नक्कीच आपल्याकडे, पण जागा आपली एवढी प्रशस्त आहे की अर्धा एकरातलं आपलं दुकान येते पुण्यामध्ये. नाही, ते बघितलं की आपला गेल्या वर्षी माल तुमच्याच इथं आणला होता. मग मला सांगा, अर्ध्या एकरामध्ये जर माझं दुकान असताना मला जर आज कमी पडतंय असं जर कोण म्हणत असेल तर 2-3 मार्केट चाललेले, हे साफ चुकीचं आहे. बरोबर. आणि तुम्हाला जर जागेवर एक लक्षात घ्या, एक तर जागेवर आपल्याला कमी रेटमध्ये मागतायत, दुसरा धोका की आपल्याला ज्या आडत्याकडे जायचे तिथपर्यंत जायला गाडीवाला रोखतोय. हो, बरोबर आहे. आता 50-50 रुपये कमिशन पर्यंत आकडे गेलेले आहेत गाडीवाल्यांचे. होय ना, एका कॅरेटला. पण आपल्याकडं कुणालाही 1 रुपया न देता सुद्धा जर एवढी आवक आहे, तर माझी उलट विनंती आहे की जर गाडीवाला कुणी असो बिचारा, त्याला आपण योग्य भाडं द्या, तो नक्कीच आपल्याकडे आणीन. आणि तुम्ही अगदी 100 कॅरेट जरी नाही निघलं, 70 कॅरेट जरी निघलं आणि 100 कॅरेटचं भाडं दिलं तरी तुम्हाला परवडणार आहे. हो, त्यामुळं हे गाडीवाले तुमच्या परिसरात गाड्या पुण्याला चालतात का तिकडं कोचित चालतात गाड्या? रोज गाडी डेली चालू आहेत गावात आमच्या 3-4. असं काय करतात मग? एकदा या, माझं ते गाडीवाले काही दुश्मन नाही आहेत, पण जे ज्या ठिकाणी जात असतील तिथं त्यांना नक्की काहीतरी त्यांचा फायदा असेल म्हणून जात असतील. आमच्याकडे यायला जर कचरत असतील तर हेच कारण आहे की गाड्या जर नंबर लागून खाल्या होत नाहीत. हे पाहायला वाटलं तर तुम्ही या, माल आणू नका. मग तुम्ही अनुभवा की सगळ्यात जास्त माल असून सुद्धा गाड्या आपल्या लवकर खाली होतात, लवकर विक्री होती आणि मार्केटपेक्षा 10-10, 20-20, 25-25 रुपये किलोने फरक बी पडतोय आपल्याकडे. लोकांना अनुभव लोक सांगतात शेतकरी. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. का चुकीचा काय आमचा मेसेज आलाय तुमच्याकडे, बाबा आमच्याकडे रेट कमी निघतोय किंवा काय अशा अडचणी आहेत? नाही ना. तुम्ही किती वर्षापासून माझ्याकडे येत आहे? पण आता हे दुसरंच वर्ष आहे माझं. पाठीमागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं. बर. ठीक आहे. गणपतीत आणला होता मला तुमच्याकडे. आता आपण लेट छाटणी केली तेव्हा. लेट माल आला 8-10 दिवस. म्हणजे आता मी म्हणलं होतं एक आणा, एक 20-25 कॅरेट. किती आणा, काय अडचण नाही. त्यांना स्पष्ट सांगा किडी चौधरी कशी टाकायची मला. दुसरे कुठले आहे गाडीवाले तिथले? बारामतीले कुठले? मी त्या भागातले. तुमचं गाव कुठलं आहे? डोरलेवाडी, बारामती शेजारी. मी सॉफ्टवेअरला माझ्या गाडीवाला पाहतो त्या एरियातनं कोण आहे असेल तर तुम्हाला जॉईन करून देतो. हो, चालेल की. पण मला ते जॉईन करताना आज नेमका आता उद्या सुट्टी आहे ऑफिस मधून, तुम्हाला काढायची उद्या. नाही, असू दे की 2 दिवस असू दे, काय मग तुम्ही एक काम करा, रविवारी मी तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये माझ्या कोण जवळच्या गाड्या भरपूर आहेत त्या साईडने आपल्याकडे चालू, तुम्हाला मी गाडी जॉईन करून देतो की जो अगदी कमिशन न घेणारा माणूस तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. चालेल की सर. आणि त्याच्यामध्ये जर उद्या त्याला लाईन मिळाली तर तो गाडीवाल्याला तुम्ही 4 शेतकरी जॉईन करून द्या. 100% देणार की.
हा, कारण जर हे अशी गाडीवाले जर आपल्याला इथपर्यंत यायला पोहोचवायला अडचण करत असतील तर बाहेरून जरी आला तरी आपल्या जवळच्याच असेल, एक 10-20 किलोमीटरच्या अंतरातला तो गाडीवाला असेल, असं लांबचा नसेल. आणि मी तर मागं आवाहन केलं होतं की महाराष्ट्रात, ऑल महाराष्ट्रात कुठेही जरी गाडीचं अडचण आलं तर मला सांगा, मी तुमच्या जवळपास चाललेली गाडीच तुम्हाला शोधून देतो. हो 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 चालेल. काय नाव संपूर्ण आपलं? महेश हरिश्चंद्र बनकर, डोरलेवाडी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ही अडचण आहे ना जवळजवळ महाराष्ट्रात सगळीकडे इथे आहे, पण माझ्या सोलापूर जिल्ह्यात, इकडे नगर जिल्ह्यात, आमच्याकडे म्हणलं की लोक सांगतात दुसरंच मार्केटचं नाव सांगतात. हा बरोबर आहे. बरोबर आहे. हा नाही काय हरकत नाही. आता तुम्ही मागच्या वर्षी आलाय म्हणलं, तुम्हाला माझ्या तर अनुभव सांगायची गरज नाही. आणला होता मला पण. हा, मग त्याच्या अगोदर कुठे गेला होता का तुम्ही अगोदर? ह्याच्या अगोदर आमचा लातूर मार्केटला जात होता माल. लातूर? हा, लातूर सोलापूर. बर बर. मग त्या मार्केटपेक्षा आमचं वेगळं वाटलं होतं तुम्हाला? हा, तुमच्याकडे आपल्याला एक 20-25 रुपये रेट जास्त मिळाला होता त्यावेळेस. मी नेहमीच सांगतो की बाहेरच्या मार्केटमध्ये किंवा जागेवरच्या ह्याच्यात आपल्यात 20 ते 25 रुपयाचा डिफरन्स हा पडणारच. जर कॅरेटला 500 रुपयाचा डिफरन्स पडतोय तर एका गाडीला 50,000 रुपये पिकअपला फरक पडतोय आपल्याकडे, म्हणून लोक पार कर्नाटक मधून येत आहेत. नाही बरोबर आहे. नाही आता तुम्ही आता लातूरचा आणि वेगळा, म्हणजे आपल्याला कुठल्या मार्केटची नावं घ्यायची नाहीत, पण शेवट हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आणि शेतकऱ्याला जर शेजारी भेटत असतील चांगले रेट तर माझ्याकडे येऊ नका, हे पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही शेजारचं मार्केटला बसा, माझं मार्केटला बसा, नंतर निर्णय घ्या. हो हो बरोबर आहे. नाही आता हे कसं आहे, मी आता उद्या परत एकदा आवाहन करतो की आता काय झाले, खेचाखिची चालू झालेली आहे. जो कमिशन ज्याच देईल तो गाडीवाला आहे ना, त्या आडत्याकडे माल घेऊन चालतोय आता सगळ्या ऑल महाराष्ट्रात. त्यामुळे जर आपल्याला काही दिशाभूल करत असेल तर मी बिनधास्त सांगेन, मला फोन करा. तुम्हाला कुठल्याही गाडीत 10 नाही 20 कॅरेट असेल तर तिथपर्यंत माझं गाडीवाला तुम्हाला आणि अशी व्यवस्था करतो. हा बरोबर. हो चालेल, काय हरकत नाही. अजून काय अडचण आली तुम्हाला सांगा, मला रविवारी सकाळी फोन करा. ठीक आहे ठीक आहे सर. हा, रविवारी सकाळी फोन करा. मी तुम्हाला त्या एरियातले गाडीवाला असेल, माझा विश्वासू जो चालणार आहे, आज गेले 15-20 वर्ष त्या साईडनी जे बारामती तालुक्यातनं गाड्या चालणार आहेत किंवा इंदापूर तालुक्यातनं चालणार आहेत, ती गाडी जॉईन करून देतो. चालेल चालेल सर. चालेल चालेल. ओके, धन्यवाद.